साला एकदा काय ते होऊन जाऊ दे। आणि हो, या मूवीमध्ये राज ठाकरेंचा रोल एवढा परफेक्ट, शार्प आणि ॲक्युरेट दाखवलाय। मंडळी नमस्कार, आज मी एक नंबर हा मूवी बघून आलोय। आणि कसा होता हा मूवी, या मूवी बद्दलचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि काही निगेटिव्ह पॉइंट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ बघायला थोडासा उशीर नक्कीच झालाय। सॉरी। या मूवीची स्टोरी बेस आहे प्रतापवर, जो एका पिंकी नावाच्या मुलीवर खूप प्रेम करतो। आणि जसं की आपण ट्रेलर मध्ये बघितलं होतं की पिंकी प्रतापला राज ठाकरेंना गावामध्ये आणण्याचं सांगते। आणि हो, पूर्णच मूवीची सिनेमॅटोग्राफी एकदम भारी दाखवलेली आहे। मग ते प्रतापच्या एंट्रीच्या सीन पासून असो की मग या मूवीचे मुद्दे मांडण्याच्या बाबतीत असो, मेकर्सनी या सर्व गोष्टींकडे एकदम बारीक लक्ष दिलंय। आणि हो, जसं की मी या ट्रेलरचा ब्रेकडाऊन आणि हिडन डिटेल्सचा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, आणि त्याप्रमाणेच बऱ्याच गोष्टी मूवी मध्ये सिमिलर आहेत। जसं की या मूवीमध्ये आपल्याला तेजस्विनीचा कॅमिओ दिसणार, हे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं। खरं तर हा मूवी तरुणांसाठी बनवलेला आहे। राज ठाकरे त्यांच्या राज्याला दिलेलं योगदान आणि अशा बऱ्याच पॉइंटवर ही मूवी बेस आहे। आणि खरं कौतुक केलं पाहिजे या मूवीज मधल्या गाण्यांचं। या मूवी मधले अजय अतुल यांचे गाणे बेस्ट तर आहेतच, सोबतच या मूवी मधले 2 गाणे कुणाल करणचे सुद्धा आहेत। आणि हो, त्यांनी कंपोज केलेले गाणे सुद्धा अप्रतिम आहेत। या सर्व मूवीची एक मेन विशेष गोष्ट म्हणजे ज्या मुद्द्यांपासून बहुतांश फिल्म मेकर्स अंतर राहतात, त्या मुद्द्यांना निडरपणे अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपल्या समोर स्क्रीनवर प्रेझेंट केलंय। आणि हो, याचं मुख्य कारण आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती जमलेल्या माझ्या तमाम। आणि हो, या मूवी मध्ये राज ठाकरेंचा रोल एवढा परफेक्ट, शार्प आणि ॲक्युरेट दाखवलाय की जेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्यांना बघसाल तर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की हे रिअल राजसाहेब नाहीये। आणि हो, यासाठी खरंच या मूवीच्या मेकर्सचे कौतुक करायला हवे। साला एकदा काय ते होऊन जाऊ दे। आता बोलूया त्या मूवीचा मेन ऍक्टर म्हणजे धैर्य घोलप। हा तोच कलाकार आहे ज्याला आपण सर्वांनी याआधी अजय देवगण यांच्या तानाजी मूवी मध्ये बघितलं होतं। जरी त्याला तेव्हा त्या मूवी मध्ये साइड रोल मिळाला होता, तरीही त्याने यावेळेस प्रूव्ह केलंय की हो, मराठी फिल्म इंडस्ट्री मधला तो एक हिडन जेम सुपरस्टार आहे। पूर्णच मूवी मध्ये या ऍक्टरचं